आज आयुष्यात पहिल्यांदाच सकाळी 5 वाजता उठून मी रेडी होतो, पण आपल्या कॅबलाच यायला लेट झाला. भाऊला म्हटलं 5ला निघायचं होतं आपल्याला, काय झालं? तर म्हणे भाई सॉरी जागच नाही आली. म्हटलं काही विषय नाही. मग निघालो पुढे आणि नाश्त्यासाठी भाऊने एका हॉटेलमध्ये नेलं. एक नंबर भाई, दिल खुश झाला. फर्स्ट क्लास ॲम्बियन्स, फर्स्ट क्लास टेस्ट आणि गर्दी तर एवढी होती की लोक टेबलसाठी वेटिंगला थांबले होते. बाहेर हा रिअलिस्टिक दिसणारा खोटा हत्ती ठेवला होता. मग भाऊला म्हटलं खोट्या हत्तीसोबत खऱ्या वाघाचा एक फोटो काढून टाक पटकन. मग एक मिसळ खाऊन फायनली पुण्यात एंट्री केली आणि चाकणपासून ट्रॅफिक कापत कापत 2 ते 3 तासांनी फायनली कात्रजपर्यंत पोहोचलो. अँड लुक होज हिअर. मग लगेच रिक्षा पकडली आणि डेस्टिनेशनकडे निघालो. बाय द वे, आज होती आमची फर्स्ट मॅरेज अॅनिव्हर्सरी. शिवाली पुण्याला लावून 8-10 दिवस झाले होते, तेवढ्यात मॅरेज अॅनिव्हर्सरी आली. म्हटलं मग सेलिब्रेशन वगैरे काही नको, पुण्यातच जाऊन 2-3 दिवस कुठेतरी निवांत राहू. मग लंचमध्ये हेवी मील घेतली आणि मी एक्टोमॉर्फ आहे भाई. मी 4 दिवस जरी जंक फूड खात राहिलो तरी बाय गॉड्स ग्रेस आय एम जेनेटिकली सो ब्लेस्ड की माझी बॉडी फॅटच पकडत नाही, फक्त मसलमध्ये ग्रो करते. मग 30-30 जोरचे 10 सेट मारून आजचं वर्कआउट कंप्लीट केलं. प्रभू चरित सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. अर्थात हनुमान हे प्रभू श्रीरामाचं चरित्र व त्यांचं गुणगान ऐकण्यासाठी सदैव इच्छुक असतात आणि भर सभेत त्यांनी छाती फाडून हे सिद्ध पण केलंय की त्यांच्या हृदयात फक्त प्रभू श्रीरामाचा वास आहे. तो बोलो जय जय श्रीराम. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.